मुद्दामून घुसायचं मुद्द्यांमध्ये, तसं मी काही केलं नाही. मी जशी वावरते बाहेरच्या जगात किंवा मी जशी डील करेन त्या गोष्टींची बाहेरच्या जगात, पण मी खूप विश्वास ठेवला की कोण असं आत तुमच्या कबडमध्ये जाऊन कोण चोरी नाही करणार. कोणी कोणाचं एवढं टास्क असो किंवा बोलणं असो किंवा आपली मतं क्लॅरिटीनी बोलणारा असा तो जाना हम रहेंगे तुम्हारे है जब तक सितारे है जब तक जमीन अधीर मन झाले मधुर घन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरितुनी सुरेल गंध स्वर आले अधीर मन झाले. नमस्कार मित्रांनो, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनल मधून आणि आज आपल्या सोबत आहे ज्यांच्या आवाजाने बिग बॉसचा कानाकोपरा बहरला. घरातील सदस्यच नव्हे तर बिग बॉस देखील त्यांच्या सुरांचे फॅन होते अशा कलाकार म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राजक्ता शुक्रे. हॅलो सीमा, वेलकम टू द टेलीचक्कर. थँक्यू. आणि पुन्हा एकदा टेलीचक्कर मध्ये कसं वाटतंय तुम्हाला येऊन? छान वाटतंय, तुमच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये येऊन पण छान वाटतंय. ओके, तर आता बिग बॉस बद्दल तर आपण बोलूयाच, पण त्या अगोदर जेव्हा बिग बॉस झाल्यानंतर खूप आठवडे तुम्ही तिथे घरामध्ये काढले आणि त्यानंतर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये आला, बाहेर आला, त्यानंतर तुमची लाईफ मध्ये काही चेंजेस वगैरे आला का? हो, मी सगळ्यांना तेच सांगते की मला फोन खूप इरिटेट होतोय सध्या. मला कोणाशी खूप बोलावं असं नाही वाटत आहे फोनवर. खूप म्हणजे असं लांब लांब कॉन्व्हर्सेशन्स किंवा कोणी मला बिग बॉस बद्दल खूप विचारतंय तर मला असं थांबा या जरा, सध्या थांबा, असं इरिटेटिंग होतं. ते नोटिफिकेशन्स पण येतात तर मला जरा असं वाटतं की सायलेंटवर टाकून ठेवून देऊ साईडला फोन. पण ऑब्व्हियसली घरातनं आल्यानंतर एवढे नोटिफिकेशन्स होते, एवढे व्हॉट्सअपवर मेसेजेस आणि ग्रुपमध्ये 999+ ते बघूनच माझं डोकं चक्करवलं की कधी हे वाचलं. मी अजूनपर्यंत नाही वाचले. तर ते एक चेंज घडलं. आणखी काही फॅन्स मध्ये किंवा फॅन्स फॉलोइंग मध्ये काही चेंजेस झाले का? अनोन काही पर्सन तुम्हाला काही आलेत का त्यांचे नोटिफिकेशन? त्याबद्दल काय सांगाल? खूप डीएम्स आलेले आहेत जे आतापर्यंत मी सगळे नाही बघितले, थोडे बहुत बघू शकले जे वरचे होते. आणि खूप छान छान मेसेज आणि खूप छान असे मनापासून ते रिलेट करत होते असे मेसेजेस. तर किंवा मी आल्यानंतर इकडे बॉम्बेमध्ये पण ज्या ज्या गोष्टी मला आवडतात खायला, पाणीपुरी किंवा दाबेली, त्या जिकडे जिकडे जाऊन मी खात होते नॉर्मली, तिकडे गेल्यावर त्यांचे फीडबॅक म्हणजे ते पण बघतात बिग बॉस आणि त्यांचं जे एक असं इन्व्हॉल्व्ह होऊन माझ्याशी संवाद करणं की माहितीये का ताई, तुम्ही छान आहात ना म्हणून तुम्हाला तिकडे जास्त दिवस राहता नाही आलं, तिकडे भांडकुरडे लोक राहू शकतात वगैरे वगैरे, त्यांचे पर्सनल फीडबॅक्स. तर ते ऐकून खूप मजा येते की ते इतके इन्व्हॉल्व्ह झाले होते माझ्या गेम मध्ये आणि पर्सनॅलिटी मध्ये. तर ते खूप छान वाटतंय. आई वडिलांचा काय होता तुमचा जेव्हा तुम्ही बाहेर आला तेव्हा? थोडासा इमोशनल झाला होता की? मी जेव्हा आले तेव्हा आई बाबा नव्हते घरी, ते ट्रॅव्हल करत होते. तर त्यांच्याशी आल्या आल्या माझी भेट झाली नाही आणि त्यांना ऑब्व्हियसली माहित पण नव्हतं की मी घरी येऊन जाणार आहे. तर माझ्या भावाशी आणि वहिनीशी भेट झाली आणि दे वर प्राऊड ऑफ मी आणि त्यांना आनंदच झाला ऑब्व्हियसली की ठीक आहे, तू जेवढी खेळली जेवढी राहिली तू छान खेळलीस. ऑब्व्हियसली एक्सपेक्टेशन होते की आणखीन तू पुढे जावी. मलाही वाटत नव्हतं की मी एवढं लवकर निघणार वगैरे, पण निघल्या निघल्या मला खूप हलकंच वाटलंय नक्कीच. आणि जे आकाश बघायला मला छान वाटलं, जे तिकडे 2 महिने मला बघायला मिळालं नाही, किंवा रिअल प्लांट्स, रिअल ट्रीज हे बघायला मिळालं. अगदी छान वाटलं. ते तर आहेच, म्हणजे बिग बॉसच्या घरात एवढं तर पर्सनल लाईफ मध्ये एवढे झाले, पण प्रोफेशनल लाईफ मध्ये काही चेंजेस झाले का तुमच्या? खूप काम, साचलेले काम. आणि मी जी स्टुडिओ लाईफ माझी मिस करत होती, तर बॅक टू स्टुडिओ लाईफ झालंय माझं आणि खूप मजा येते काम पुन्हा जोश मध्ये काम करण्यात. आणखीन मराठी गाण्यांवर मी काम करतेय, लवकरच रिलीज करणार आहे मस्त मस्त गाणी. खूप अगदी मलाही खूप आवडेल. जी ऑडियन्स माझी नवीन जोडली आहे, तुम्ही सगळे जे जोडले आहात, त्यांच्यासाठी मला छान छान गाणी काढायची आहेत यावर्षी, खूप सारी मराठी गाणी काढायची आहेत. तर त्याच्यावर काम सुरू झाली आहेत. बाकी जे माझं प्रोडक्शन हाऊस अँड स्टुडिओ आहे त्याची कामं असतात, त्याचे जे क्लायंट वर्क आहे ते चालू आहे. आणि ऑब्व्हियसली आता आपण एवढे 2 महिन्याची जर्नी नंतर लोकांना खूप एक्सपेक्टेशन असतात की भेटावं, बोलावं, जसं आपण इंटरव्ह्यू करतो ते चालू आहेत. तर असं 7 दिवस बॉम्बे, 7 दिवस माझे स्टुडिओ गुडगाव, असं ते माझं ट्रॅव्हलिंग चालू आहे आणि मजा येते. मस्त, पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल दोन्ही पण एन्जॉय. येस.
तर आता अवॉर्ड तर तुम्हाला मिळाला म्हणजे मिळणारच आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खूप आनंद आहे कारण हं. या फिल्ममध्ये अनुराग सरच्या नावाखाली एक असोसिएशन मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे हं. माझ्यासाठी. तर रंजन सर, अनुराग सर आधी या दोघांना थँक यू. माझ्या हं. मित्राला मनन भारद्वाज ज्याचं म्युझिक आहे त्याला थँक ओके. यू. त्यानेच लिहिली पण आहेत गाणी आणि कंपोज पण केली आहेत आणि तिन्ही खूप वेगळी गाणी आहेत. एक लोरी आहे, एक भोजपुरी आयटम सॉन्ग आहे, हं. आणखीन एक फाईट सिक्वेन्सवर असं एक खूप फोर्स मस्त गाणं आहे ते. त्याच्यात माझं काही लाईन्स आहेत. तर असे 3 वेगवेगळ्या जॉनरची गाणी मला गायला मिळाली या फिल्ममध्ये आणि आनंद होतोय की त्याला अप्रिसिएशन मिळतंय. सो इट्स अ गुड फिलिंग. ओके. तर आता तुमच्या लाईफबद्दल आपण जाणून घेतलंय. पण बिग बॉसच्या बद्दल थोडंसं नाही विचारलं तर हा इंटरव्ह्यूच पूर्ण अपूर्ण राहील. बरोबर. तर बिग बॉसमध्ये जेव्हा तुमचं इविक्शन झालं आणि त्यानंतर तुमच्या हात काही असे इमोशनल वगैरे काय असं वाटलं, की नाही माझ्या कुठेतरी माझी चूक झाली त्यामुळे मी बाहेर पडले. जर ती मी नसते बाहेर येऊन तुम्ही स्वतःचे एपिसोड देखील बघितले असणारच. नाही नाही बघितलं. बघितले. तुम्ही अशा पहिल्या ज्या बोलताय, की मी नाही मी बघितले. ते Instagramवर जे रील्स आहेत रील्स वगैरे. तेवढेच बघू शकले. ओके. कारण खूप हो. माझं ट्रॅव्हल चालू आहे तर. ओके. तर मग त्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं, की माझी ही बाजू घरातून बाहेर आली, ती नव्हती यायला पाहिजे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? रिग्रेट्स हॉनेस्टली नाहीये मला. काहीही हं. रिग्रेट्स नाहीये. कारण मी माझ्या पर्सनॅलिटीशी ट्रू राहिले त्या हं. घरात सुद्धा. उगाच टार्गेट होतीये म्हणून काहीतरी चेंज करून बोलावं किंवा म्हणून आपण ओरडाआरडी करावी किंवा जे हं. काही एक्सपेक्ट अशी एक ग्लिम्सेस येत होते, की असे केल्याने दिसणार, असे केल्याने दिसणार, मुद्द्यांमध्ये खूप बोलणारे दिसणार, म्हणून मुद्दामून घुसायचं मुद्द्यांमध्ये. तसं मी काही केलं नाही. मी जशी वावरते बाहेरच्या जगात किंवा मी जशी डील करेन त्या गोष्टींची बाहेरच्या जगात, हं. तसंच मी बिग बॉसच्या घरात सुद्धा डील करत होते किंवा तशीच भाषा वापरत होती किंवा तसंच रिस्पेक्ट देत होती, जे मी जनरली देते. हं. तर मला नाही असं काही खंत कोणत्या गोष्टीची नाहीये. ज्या गोष्टी शिकल्यात ते डेफिनेटली मला या बाहेरच्या जीवनात खूप कामी येणार आहे, हो. की तेव्हाचं तेव्हा बोलणं येस गरजेचं असतं. हं. आपल्या फर्स्ट इन्स्टिंक्टला फॉलो करणं गरजेचं असतं. जसं की त्या चावीबद्दल मला खूप आहे, पॉवर की की. हां. म्हणजे माझ्या डोक्यात खरंच आलं होतं, की यार त्यांनी बघितलं नसेल का? बघितलं असेल तो तिकडेच बसलाय. पण मी हं. खूप विश्वास ठेवला, की हं. कोण असं आत हां. तुमच्या हो. कबर्डमध्ये जाऊन कोण चोरी नाही करणार. कोणी कोणाचं एवढं हं. वृत्ती नाही होणार, असं हं. वाटलं होतं. ती माझी चूकच होती आणि मी त्याला सांभाळून ठेवायला पाहिजे होते किंवा आपल्या इन्स्टिंक्टला फॉलो केलं पाहिजे होतं. तेव्हाही हं. मला रात्री सुद्धा डोक्यात आलं होतं, की आता मी याची जागा बदलून घेते, आपल्या जवळ ठेवून घेते. पण मी फॉलो हं. नाही केली त्या गोष्टीला. त्या गोष्टीची नक्कीच मला खंत आहे, की जे मनात येतं ना, तुम्हाला सारखं-सारखं तुम्हाला डोक्यात येतं ते केलं पाहिजे. तुम्हाला हं. ते इन्स्टिंक्ट फॉलो केलं पाहिजे. आणि अंधविश्वास कोणावर नाही ठेवायचं, हे मी ओके. शिकले त्या घरात. हं. अ, कारण की त्याची व्हॅल्यू नाहीये. रिअल लाईफमध्ये पण नाही आहे. हं. हे त्या घरात जाऊन आणखीन स्ट्राँगली मला कळलं. बाकी खूप शिकले मी स्वतःबद्दल. ज्या मध्ये-मध्ये स्पेसेस होते, जेव्हा मी फक्त विचार करत बसायचे किंवा एक ऑब्झर्व्ह करायची स्वतःला, की मी कशी बिहेव करतीये किंवा लोकं कशी बिहेव करतात किंवा लोकं कसे चेंज होतात हं. सिच्युएशन वाईज. तर मला असं वाटतं आपल्या आपल्या या वर्ल्डचाच तो एक कॉम्प्रेस्ड मॉडेल आहे बिग बॉसचा हाऊस हं. आणि या बाहेरच्या विश्वात जे खूप दिवसांमध्ये होतं, ते त्या एका दिवसात होऊन जातं. खूप ते इमोशनल स्विंग्स किंवा सिच्युएशन्स आपण ज्या बाहेरच्या जगात हं. जीवनात घडतं, ते त्यात एकाच दिवसात घडून जातं. हं. तर ते खूप इम्पॅक्टफुल पण आहे, खूप कठीण पण आहे फेस करायला, की सकाळी तुम्ही हसताय आणि दुपारी तुम्हाला कोणीतरी टार्गेट करतंय, मग पुन्हा तुम्हाला नॉर्मल व्हायचं आणि पुन्हा ते हो. कठीण आहे. हो. आणि आपण आपल्या घरातच कुणाशी वाद होतात, तर आपण 1-2 तास नाही बोलत त्यांच्याशी. पण तिकडे तुम्ही कुठे जाल, त्या 4 भिंतीमध्येच तुम्हाला त्या लोकांबरोबरच राहायचं आहे. राहायचंय हो. आणि तुमच्याकडे आणखीन काहीच करायला नाही. हं. बाहेरच्या जगात तुमचं काम आहे, तुमचा फोन आहे, तुमची दुसरी लोकं आहेत. तुम्ही बाहेर फिरायला निघू शकता गाडी घेऊन, की हं. नाही मला राग येतो, मी वॉकलाच निघते. काहीही करू शकता. तिकडे काहीच तिथे करू काहीच शकत नाही. नाहीये. तर ते फेस करणं इज व्हेरी चॅलेंजिंग आणि त्याने असं म्हणतात ना, की ते गरमीमध्ये सोनं ते त्या वितळतं. हां, किंवा सोनं चमकतं हं. ते त्या प्रेशरमध्येच, त्या हां. हीटमध्येच. तर त्या बिग बॉसच्या घरात तुम्ही त्याला पॉझिटिव्हली घेतलं ना, तर तुमच्यात छान एक डेव्हलपमेंट होऊ शकते आणि तुम्ही स्वतःला आणखीन खूप छान जाणून घेऊ शकता हं. असं मला म्हणजे वाटतं. तुम्ही घेऊन आलात, पण एक पॉझिटिव्हिटी घेऊन आलात, एक वेगळं काहीतरी घेऊन आलात. नक्कीच. तर खूप असे कंटेस्टंट आहेत जे असे बोलतायत, की बिग बॉसमध्ये आमच्या काही क्लिप कापल्या गेल्या. ते दाखवलंच नाही. तर तुम्ही असे सहमत आहात का? हो, असं होणारच कारण हं. की आम्ही 24 तास तिकडे राहतोय. तुम्हाला हं. फक्त 1 तास दाखवलं जातंय. हं. तर ते शक्यच नाही की तुम्हाला सगळं दाखवलं जाईल
किंवा सगळं लांब लांब कॉन्व्हर्सेशन्स तुम्हाला बघता येईल. किंवा टास्कमध्ये पण आम्ही 3-3, 4-4 तास ते टास्क चालायचं, बोलण्याचं टास्क असो किंवा खेळण्याचं टास्क असो, ते तुम्हाला एवढं लांब दाखवूच शकत नाही. तर त्यातली सगळी गोष्टी नाहीच तुमच्यापर्यंत पोहोचणार. हां. तर ते ऑब्व्हियसली चॅनल किंवा शो मध्ये त्यांना जे बरं वाटतं, त्यांना जे वाटतंय की हे कॅप्चर करेल लोकांना किंवा एंटरटेनिंग वाटेल किंवा मसाला वाटेल, ते तेवढं तेवढं ठेवणार. हं. त्यात आमचा काही कंट्रोल नाहीये. तर ते होणारच, ते स्वाभाविक आहे होणं. आणि वाईट वाटणं पण लोकांना स्वाभाविकच आहे. कारण हं. त्यांना आम्ही जेव्हा घरी असतो, घरात असतो, तेव्हा आम्हाला माहीतच नाही की बाहेर काय जातंय, कसं जातंय, हेही माहीत नाहीये की कसं दाखवलं जातंय. हं. तर आपण असं अझ्युम करत असतो की यार आपण तर बोलतोय, आपण तर छान हां. दिसतोय. पण बाहेर गेल्यावर खूप लोकांना असं वाटलं की अरे आम्ही दिसलोच नाही किंवा आम्ही असं बोललो आणि ते दिसलंच नाही वगैरे. तर ते स्वाभाविक आहे होणं. आता कालच भाऊचा धक्का एक झाला आणि त्यामध्ये संकेत आणि सागर हे दोघे नॉमिनेटच्या ह्याच्यामध्ये होते आणि त्या दोघांबद्दल तुमचं खूपच छान असं बॉन्डिंग होतं. हो. पण संकेत हा बाहेर पडला तर हे खूप अनएक्सेप्टेड आहे. लोकं देखील असं म्हणतायत. येस, तर येस. त्यावर तुमचं काय मत आहे, की दोघांमध्ये नक्की कोण वीक आहे? दोघेही मला हवे होते की टॉप हं. 5-6 पर्यंत पोहोचावे. कारण दोघांमध्ये ती क्वालिटी आहे आणि क्षमता आहे. आणि संकेत वाईल्ड कार्ड आल्यानंतर सुद्धा त्याने इतकं छान, इतकं पटकन गेम अप केलाय. हं. आणि तो खूप बॅलन्स्ड, खूप तत्वांशी जुळून बोलणारा आणि टास्क असो किंवा बोलणं असो किंवा आपली मतं क्लॅरिटीनी बोलणारा असा तो प्लेयर होता घरात. आणि हं. सागरदाशी तर पहिल्या दिवसापासूनच हं. माझा बॉन्ड आहे. तर ऑब्व्हियसली मला खूप इच्छा होती की तो पुढे जावा आणि तो जातोय. मला खूप आनंद आहे या गोष्टीचा. हं. संकेत डेफिनेटली नाही डिझर्व्ह करत होता या क्षणी इविक्शन. हो. निघण्यासाठी. मला असं वाटतं की त्याच्या अगेन्स्ट 2-3 प्लेयर असे आहेत जे गेले असते तर एवढं वाईट नसतं वाटलं ऑडियन्सला सुद्धा हं. गेम वाईज. आणि संकेतला ठेवलं गेलं पाहिजे होतं असं माझी पण हे आहे, फीडबॅक आहे. तर प्रोजेक्ट्सबद्दल काय सांगाल तुम्ही? तर जसं मी तुला सांगितलं की मराठी गाणी हं. डेफिनेटली आय एम वर्किंग ऑन. आणखीन एक खूप छान म्हणजे आपल्या भारताचा काय विश्वाचं एक खूप सुंदर हो. आवडता आवाज, त्याच्याबद्दल हं. मी आता सध्या काही बोलत नाही. तर तुला माहीतच आहे. आपण याच्याबद्दल हो. नंतर बोलू. ते गाणं येणार आहे. ओके. आणखीन खूप छान-छान सिंगर्स बरोबर मी कोलॅबोरेशन करतीये, गाणी हं. काढतीये ॲज कंपोजर, हं. ऑल्सो ॲज अ सिंगर. तर म्युझिक तर मस्त फिफ्थ गिअरमध्ये माझं चालू आहे काम हं. करणं. आणि खूप मेहनतीने, खूप मनापासनं मी आता मेहनत घेतेय त्या क्षेत्रात, म्युझिकमध्ये. हं. आणि म्युझिकच आहे जे नेहमी होतं आणि नेहमी असणार. ज्यामुळे मी बिग बॉसमध्ये पण गेले, हो. ज्यामुळे मला ओळखलं जातं. तर त्याच्यातच सर्वात जास्त माझं मन लागणार आहे आणि लागतंय. तर आता अभिजित सावंत बरोबर तुमचा बॉन्डिंग आहे. तुम्ही त्यांना दादा देखील म्हणतात. तर त्यांच्यासोबत काही नवीन प्रोजेक्ट्स वगैरे करणार आहात का हो, हो, तुम्ही? हो. नक्कीच आमचं एक गाणं आणि पण येणार तुम्ही आहे. रिव्हील करणार का असं ते गुप्त आहे? गुप्त आहे कारण अजून तर रेकॉर्ड नाही झालंय. ओके. पण डेफिनेटली प्लॅन केलंय त्याच्याबरोबर एक गाणं. आणि सोनू निगम काही त्यांच्यासोबत देखील? त्यांच्याशी बोलणं फक्त मेसेजेसमध्येच झालं. ओके. जेव्हा मी बाहेर आले तर त्यांना हां. थँक यू म्हटलं. त्यांनी माझ्यासाठी सपोर्ट व्हिडिओ हं, टाकला हं. होता. आणि नेहमीच ते माझ्याबरोबर उभे राहिले आहेत ॲज अ बिग ब्रदर. आणि हं. त्यांच्याशी नेहमीच खूप शिकत आले आहे आणि शिकत राहणार. तर भेटायचं आता राहिलंय, तर हं. लवकरच होपफुली. तर प्रोफेशनलमध्ये जे तुमच्यासोबत आहेत सिंगर किंवा म्युझिशियन त्यांचं रिएक्शन काय होतं जेव्हा तुम्ही बाहेर आलात? तर अभिजित आणि शिल्पा दोघांशी माझं बोलणं झालं. हं. आणि अभिजित म्हणाला, "खूप छान खेळली, खूप डिग्निफाईड आणि खूप आय एम रिअली प्राउड ऑफ यू." आणि माझ्या भावांना, माझ्या बहिणीला सुद्धा, माझ्या फॅमिलीला, माझ्या फ्रेंड्सला हं. सगळ्यांना एक आनंदच होता. जसं मी खेळले. आणि तेच त्यांचं सगळ्यांचं होतं, की "आम्हाला जशी तू माहीत आहे तशीच तू होती. इनफॅक्ट आणखीन स्ट्राँग वाटली. आम्हाला नव्हतं माहीत, की तू एवढं सहन करू हं, हं. शकतेस, एवढं तुझ्यामध्ये पेशन्स हं. आहे. एवढं ट्रिगर केल्यानंतर पण तू आपली एक जी डिग्निटी ठेवली आहे त्याच्यासाठी आम्हाला ते खूप आवडलंय त्या घरात." तर हे असे छान माझ्या लोकं जे मला ओळखतात हं. त्यांच्याकडनं जे फीडबॅक ते माझ्यासाठी सर्वात जास्त व्हॅल्यू करतं. आणि त्या फीडबॅक शी मी खूप म्हणजे मला खूप आनंद आहे. इन्स्पायर खूप खूप. आनंद आहे की चला ॲट ते आनंदी आहे आणि त्यांना बरं हां. वाटलं मला बघून. आणि अदरवाईज ऑल्सो म्हणजे ज्या लोकांना मी भेटतीये किंवा हं. ज्यांचे पर्सनली मेसेजेस येतायत, त्यांचे सगळ्यांचे इतके सुंदर फीडबॅक आहेत ना, की हं. असं एक वर्थ इट वाटतंय, की हां यार आपण 2 महिने जे काही एक प्रेशर किंवा पेशन्सला जे आपल्याला हं. शो करावं लागलं वगैरे, ते वर्थ इट आहे. ते हो. पोहोचलंय हो. लोकांपर्यंत. याचा आनंद आहे.
आणि आता म्हटलं तर तुम्ही घरामध्ये पहिले तर ऍक्टर वगैरे मोस्टली जायचे, त्यांचा बिहेवियर लोकांना समजायचा की ते ऍक्च्युली खऱ्या आयुष्यात कसे आहेत. पण आता सिंगरही जात आहेत, इन्फ्लुएन्सरही जात आहेत बिग बॉसच्या घरामध्ये. तर यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? हा, म्हणजे बिग बॉस एक पर्सनॅलिटीचा शो आहे आणि हम्म. डेफिनेटली वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज वेलकम केल्याच पाहिजे. हम्म. एक टेस्टिमोनियल घेऊन नाही बसलं पाहिजे की असेच पर्सनॅलिटीज बिग बॉक्समध्ये राहू शकतात किंवा हम्म. आले पाहिजे. तसं नसलं पाहिजे. आपल्याला वेगळ्या वेगळ्या, शांत असो, कोणी जास्त बोलणारा असो, कोणी कॉमेडी मध्ये ज्यांची स्ट्रेंथ असो, कोणी सिंगिंग, डिफरंट पर्सनॅलिटीज. हम्म. तेच विश्वाचं मॉडेल आहे ना. हा, तर विश्वामध्ये किती वेगवेगळे पर्सनॅलिटीज आहेत. वेगवेगळे. तर ते सगळे आपल्याला बघायला मिळायला पाहिजे हम्म. आणि ग्रेट गेम आहे. ज्यांनी पण डिझाईन केलंय आणि सगळे जे क्रिएटिव्ह आहेत बिग बॉस टीमचे, त्यांना सल्यूट आहे माझं. कारण दर दिवशी वेगळे वेगळे टास्क आणणं, कोणाबरोबर कोणाला भिडवायचंय, कोणाला काय प्रश्न विचारायचे, ते हम्म. कमाल आहे. म्हणजे सगळ्या क्रिएटिव्हना माझं हॅट्स ऑफ आहे फॉर बिग बॉस. तर जाता जाता आणखीन एक गाणं आम्हाला खरंच आवडेल नक्की तुमच्या आवाजात ऐकायला. तर तुम्ही कोणतं गाणं ऐकायचं तू सांग? तुमचं जे फेवरेट असेल माझी ते. खूप फेवरेट गाणी आहे. अभिजित सावंत यांचं एखादं गाणं नक्कीच बरं. आवडेल आम्हाला. अभिजित आणि माझं एक डुएट खूप गाजलं होतं आयडलच्या वेळेस, ते मी गाते. जाना जिंदगी से ना जाना, प्यार का ये खजाना लुट ना जाए कहीं, जाना हम रहेंगे तुम्हारे, है जब तक सितारे, है जब तक जमीन. आणखीन एक मराठी गाणं झालं तर खूपच भारी वाटेल. हे गाणं स्पेशली हिच्यासाठी, कारण ते तिचं फेवरेट आहे. अधीर मन झाले, मधुर घन आले, धुक्यातुनी नभातले, सख्या प्रिया सरितुनी सुरेल गंध स्वर हे आले, अधीर मन झाले. फारच छान. आणि थँक्यू सो मच. पुन्हा Thank you. एकदा आपण भेटूया नक्कीच. लवकरच. थँक्यू सो मच.